नमस्कार. तर आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त हिंदू नववर्ष आहे आणि पाडव्याचा सण हा आपला पहिला मराठी सण असतो. त्यामुळे पाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हा गुढीपाडव्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांनाच आनंदी, समृद्धी, सुख, यश, समृद्धी सगळं भरभराटीने लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तर आपल्या गुढीपाडवा आपला बघा छानपैकी साजरा झालेला आहे आपल्या घरामध्ये आणि सकाळी मुहूर्त तर 10:30च्या आतमध्ये गुढी उभारायची. त्यामुळे आम्ही सगळं लगबगीने तयारी केली. छान प्रकारे आमचा पहिला पाडवा हा सण आहे आणि छान प्रकारे आपण केलेली आहे सगळी तयारी आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही कशा प्रकारे काय काय तयारी केली आहे. ठीक आहे, चला. आपलं ताट आहे हे आणि ताटामध्ये एकारती, खोबरं, गुळाचा तुकडा छोटासा आणि नारळ असतो जो गुढी उतरल्यानंतर आपण तो नारळ फोडावा लागतो, प्रसाद म्हणून वाटावा लागतो. त्याचप्रमाणे आज गुढीपाडव्यानिमित्त इथे तुम्ही बघाल तर गुळ आणि लिंबाचा पाला त्याचं मिश्रण करून आज वाटायचं असतं. प्रसाद म्हणून आज लिंबाचा पाला खायचा असतो. आपल्या तब्येतीसाठीही चांगला असतो, त्याच्यासाठी आज लिंबाच्या पाल्याचं विशेष महत्त्व आहे पाडव्यानिमित्त. त्यानंतर हळदी कुंकू, साखर, अक्षता. त्यानंतर आपण प्रसाद म्हणून बघा मिठाई आणलेली आहे. मिठाई आहे, हे लाडू आहेत, गुलाबजाम आणि शेवयाची खीर आपण ही घरीच बनवलेली आहे. आणि प्रसादासोबतच आपण आपल्या घरच्या तुळशीचा पालाही त्याच्यावरती ठेवला आहे की ज्या निमित्ताने का होईना तुळशीचा पाला आपल्याही पोटात जाईल. त्यामुळे हा पूर्ण आता चौरंग बघा आपण छान असा सजवला आहे. त्यानंतर इथे गुढी उभारली आहे, तिथेही आपण पूजन केलं आहे. आणि जो बांबूची काठी असते त्या काठीलाही इथे आपण आहोनी बघा हळदी कुंकू लावून छान प्रकारे पूर्ण स्वच्छ धुवून हळदी कुंकू लावून तयार केले. त्याच्यानंतर इथे ही आपली साडी आहे. तर गुढीपाडवा म्हणजे साडी पीस असतो. हे बघा हा पीस आहे आणि घाटी आहेत आणि हार घातलेला आहे आणि लिंबाचा पाला त्यांना विशेष महत्त्व आहे. आज लिंबाचा पाला, आंब्याची डहाळी हे सगळं पाहिजे. त्याच्यावरती कलश. त्यामुळे आपला हिंदूंचा जो सण आहे जे नववर्ष निमित्त पूर्ण सगळ्या घरात जेवढे पण हिंदू आहेत त्यांनी आपल्या घराच्या समोर गुढी उभारून हे नववर्षाची सुरुवात अशी साजरी केली जाते. त्याच्यामुळे आपल्याही घरात आपण इथे ग्रिल असल्यामुळे बाहेर गुढी काढता नाही आली, पण इथल्या इथे आपण घरगुती आपल्या छोट्याशा जसं जमेल गॅलरीमध्ये तसं आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघा आहोंनी दरवेळेसप्रमाणे इथे आपले विठ्ठल रुक्माई, स्वामी समर्थ, गणपती आहे आणि इकडे तुळजापूरची आपली लक्ष्मी आई आहे आणि हे सगळं आपण इथे पूजन केलेलं आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर इथे गणपतीला सुद्धा हार वगैरे हे केलं आहे, वाहिलं आहे, त्यांनी फुलं वाहिली आहेत. आणि इथे सुद्धा महाराजांनाही प्रत्येक सणाला हार असतो, कारण की प्रथम तुला वंदितो म्हणजे पहिल्यांदा आपले कुठलाही सण असेल तर पहिल्यांदा महाराजांना पूजायचं. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते त्यांच्यामुळे आपण सण करतोय. आणि बघा इथे महालक्ष्मी अष्टकम लावलं होतं, सकाळी सकाळी देवाची गाणी लावली होती. आता मी तुम्हाला रांगोळी दाखवते. हे बघा इथे आमच्या पॅसेजमध्ये ऑलरेडी थोडीशी रांगोळी म्हणजे दरवर असतेच ते. हे बघा छान अशी डिझाईन काढलेली आहे ती ऑलरेडी. आणि आपण त्यामध्ये बघा ही आपली रूम आहे आणि ती श्री गणेशाय नमः म्हणून आपण नवीन तोरण, फुलांचा हार, त्यासोबतच इथे तोरणामध्ये आंब्याची ढाळी तुमच्या घराला असली पाहिजे. त्याच्यानंतर इथे आपण स्वस्तिक केलेले छान हळदी कुंकू लावलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे हे आपण उंबराला देखील पूजलं आहे आणि उंबऱ्याला आपण हळदीने पूर्ण लेप लावलेला आहे. त्यासोबतच इथे रांगोळी काढली छान अशी. आणि इथे ही गुढीपाडवा निमित्त आज गुढीपाडवा म्हणून अशी रांगोळी काढली तुम्ही बघू शकता. आणि छान असं बत्ती लावलेली आहे हळदी कुंकू. तर गुढीपाडव्यासोबतच आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. तर औरंगजेबासमोर आपले महाराज झुकले नाहीत, त्यांनी धर्मासाठी त्यांनी आपलं बलिदान केलं. त्यामुळे आपल्या धर्मासाठी म्हणजे आपल्या हिंदूंचे सण तर अजून थाटात झालेच पाहिजेत. त्याच्यामुळे आपले सणसुद्धा आहेत ते आपण अभिमानाने साजरे करावेत. जे पण संभाजी महाराजांनी बलिदान केलं ते आपल्या धर्मासाठी केलं आहे. त्यांनी ते झुकले नाहीत, धर्म बदलला नाहीत, आपलं बलिदान केलं, प्राणाची आहुती दिली आपल्या धर्मासाठी. त्याच्यामुळे आपण असं कुठेही म्हणजे आज पुण्यतिथी आहे तरी पण आपल्या राजाने आपल्या धर्मासाठी जे बलिदान केलं आहे त्याचं प्रतीक म्हणून आपण आपले सण थाटात केलेच पाहिजेत. त्याच्यामुळे आणि संभाजी महाराजांना सुद्धा आज अभिवादन करते मी की त्यांनी खूप म्हणजे मी काय बोलणार त्याच्याबद्दल, पण एक त्यांचंही एक आठवण आहे सोबतच. आणि तर जसं गुढीपाडव्याला लिंबाच्या पाल्याचं विशेष महत्त्व आहे तसंच जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होती प्लेटलेट्स कमी झाले होते तेव्हा
पपईच्या पाल्याचा रस मला कामाला आला आणि अनवश्यापोटी प्लेटलेट्स कमी जर असेल तर आपले अनवश्यापोटी सकाळी काहीच न खाता, अनवश्यापोटी म्हणजे काहीच न खाता तुम्ही पपईच्या पाल्याचा रस प्यायचा. एका दिवसात धडाधड प्लेटलेट्स काउंट वाढतो. त्याच्यामुळे जे काही आपल्या आयुर्वेदिक ज्या गोष्टी आहेत ना त्या खऱ्या असतात आणि त्या तुम्ही पाळत जावा की औषधांपेक्षा त्यांचा असर जास्त करत असतं. तर आज गुढीपाडव्यानिमित्त असं म्हणलं जातं की लिंबाच्या पाल्याचा म्हणजे तुम्ही चुरा करून खाऊ शकता. ते बघा, तर इथे गूळ आणि लिंबाचा चुरा केलेला आहे लिंबाच्या पाल्याचा. तर असं म्हणतात की आजच्या दिवस हे जे कडू जे असतं ना ते खायचं असतं, शरीरासाठी चांगलं असतं. तर मी लिंबाचा रस कसा पिला, हे पपईचा रस कसा पिला होता, तो ज्यूस केला होता म्हणून गिळला डायरेक्ट. पण आता गुळामध्ये आहे लिंबाचा आणि सगळ्यात कडू जे आहे ना ते लिंबू आहे. आणि आज गुढीपाडव्यानिमित्त लिंबाच्या पाल्याने आंघोळही करायची. लिंबाचा पाला आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळही करायची असते शुद्ध करण्यासाठी. आणि सगळ्यात लिंबाचा पाला कडू असल्यामुळे तो सगळ्यात जास्त आरोग्यदायी आहे. पण खूप अवघड असतं ते खायला. बघूयात आता मी कसे खाते बघा. तुम्ही खाल्ला का? हो म्हणते. हो, मला बघायचं होतं ना तुम्ही खाल्लेलं. आई ग, किती अवघड आहे ना. होय बघा, काही कडू नाही तुला, हाताने कडू वाटलं तर काहीच नव्हतं. गुळामुळे जरा कडू लागायचा दिवसभर. हा काय कडू कडू आहे. काय करू आता, काय करू? ब्रेकफास्ट जा आतमध्ये जा पटकन आहे ना. खूप डिफिकल्ट असतं पण शरीरासाठी चांगलं असतं. एवढंसा तुकडा खाल्ला मी, तोंड इतकं कडू होतं. पण तुम्ही पण खा, आरोग्यासाठी चांगलं असतं. आपले सणसुद्धा आहेत, परंपरा आहे, आपण सगळे फॉलो करायचे आहे. ठीक आहे, तर चला मग पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत बाय.